नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राहुल तीर्थकर। मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहिलं लॅमिस थेरम वरील प्रॉब्लेम। त्यानंतर याच लॅमिस थेरम वरील आपण काही आणखी प्रॉब्लेम पाहूयात। इथं हे या डायग्राम मध्ये पहा, फाइंड टेन्शन इन द स्ट्रिंग असा हा क्वेश्चन आहे। यामध्ये बॉडी जी आहे ते 100 न्यूटन आहे। लॅमिस थेरमवरचा प्रॉब्लेम आहे फाइंड टेन्शन किंवा फाइंड रिॲक्शन इन द वायर असं म्हटलेलं असेल, किंवा फाइंड रिॲक्शन ॲट द सरफेस असं म्हणतात। बॉडी जी आहे ती 100 न्यूटन आहे। मी इथं म्हणतोय की ही पॉईंट म्हणजेच बॉडी आहे। बॉडीचं वेट W जे आहे ते 100 न्यूटन आहे आणि वेट इज व्हर्टिकली डाऊनवर्ड, हे खालीच असणार आहे, जे मी इथं दाखवतो। W इज इक्वल टू 100 न्यूटन। यानंतर पुढची स्टेप जी आहे ती विद्यार्थी मित्रांनो पहा, या बॉडीमधून एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस काढायचा आहे। अगदी फेंट पुसट असा दाखवायचा आहे, कारण तो आपल्याला जास्ती महत्त्वाचा नाही। अगदी पुसट दाखवायचा आहे। त्यानंतर इथे दोन अँगल दिलेले आहेत, म्हणजे दोन फोर्सेस आहेत जे इन्क्लाइन्ड आहेत। दोन अँगल आहेत म्हणजे दोनही फोर्सेस इन्क्लाइन्ड आहेत। मग आपण काही विचार न करता पहिल्या क्वाड्रंटमध्ये एक फोर्स दाखवायचा आणि काही विचार न करता दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये एक फोर्स दाखवायचा। याला आपण या वायरमध्ये येणारं टेन्शन T1 म्हणूयात, इथे येणारं टेन्शन T2 म्हणूयात। T1 ज्या साईडला आहे ते तिकडेच राहील, T1 म्हणणार मी याला, आणि याला T2 असं म्हणणार। तीनही फोर्सेस हे पॉईंटपासून दूर जात आहेत। आपण लॅमिस थेरम अप्लाय करू शकतो। त्यानंतर पुढची स्टेप काय आहे, आपल्याला T1 आणि T2 मधला अँगल माहीत पाहिजे, T2 आणि W मधला अँगल माहीत पाहिजे, W आणि T1 मधला अँगल माहीत पाहिजे। त्यापैकी दोन अँगल दिलेले आहेत। आता पहा, T1 यानं हॉरिझॉन्टल म्हणजे छताशी, छत हे हॉरिझॉन्टल असतं, हॉरिझॉन्टल लाईनशी T1 नं 55 डिग्री अँगल केलेला आहे। आता इथं T1 आहे आणि हॉरिझॉन्टल लाईन जी आहे ती इथं आहे। हॉरिझॉन्टल म्हणजे एक्स ॲक्सिस, हॉरिझॉन्टल लाईन बरोबर 55 डिग्री अँगल केलेला आहे। हे 55, पण आपल्याला हा अँगल माहीत असून उपयोग नाही। आपल्याला पूर्ण अँगल T1 आणि W याच्यामधला माहीत पाहिजे। मग हा राहिलेला अँगल जो आहे तो 90 डिग्री आहे। इथे हा 90 प्लस हा 55, 90 प्लस 55 म्हणजे टोटल 145 डिग्री झाला। 145 डिग्री आपण इथे अँगल आहे कशामधला, T1 आणि W मधला। आता आपण दुसरा अँगल पाहूयात। T2 न देखील हॉरिझॉन्टलशीच 30 डिग्री अँगल केलेला आहे। इथे हॉरिझॉन्टल लाईन आहे, T2 न हॉरिझॉन्टलशीच केलेलं आहे। आपल्याला हॉरिझॉन्टलशीच दाखवायचं आहे। मग आपण काय करणार, T2 न हॉरिझॉन्टलशी, इथं T2 आहे आणि हे इथं हॉरिझॉन्टल लाईन आहे। हा अँगल 30 डिग्री आहे। तर T2 आणि W मधला अँगल जर बघायचा असेल तर हा 90 प्लस हा 30 म्हणजे 120 डिग्री अँगल आहे। तर 120 डिग्री अँगल हा T2 आणि W मधला आहे। 120 प्लस 145 म्हणजे 265। आता 265 हा अँगल आपण 360 मधून वजा करणार आहोत। तर राहिलेला अँगल जो आहे तो 95 डिग्री आहे आणि तो कोणामधला आहे, T1 आणि T2 मधला आहे। आपल्याला तीन फोर्सेस माहीत झाले, तीन अँगल माहीत झाले। आता आपण प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो बाय अप्लाइंग लॅमिस थेरम। मग आपण इथे लिहायचं आहे, अप्लाय लॅमिस थेरम। थेरम पहिल्यांदा लिहायचं आहे, F1 डिवायडेड बाय साइन थीटा 1 इज इक्वल टू F2 डिवायडेड बाय साइन थीटा 2 इज इक्वल टू F3 डिवायडेड बाय साइन थीटा 3। F1 तुम्ही T1 ला म्हणू शकता
किंवा F1 तुम्ही T2लाही म्हणू शकता, पण W जो आहे तो आपण F2 म्हणणार आहोत, तो सेंटरला शक्यतो ठेवायचा आहे. आता F1 म्हणजे मी काय करतो, T1 घेतो, T1 डिवायडेड बाय साइन 120, T1 डिवायडेड बाय साइन 120. F2 आपण Wला म्हणणार आहोत, W डिवायडेड बाय साइन 95, W डिवायडेड बाय साइन 95 इज इक्वल टू F3ला आपण T2 आहे, T2 डिवायडेड बाय साइन 145. आता हेच काय करायचं आहे आपल्याला, याचे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपण काय करणार आहेत, दोन जोड्या बनवणार आहेत, T1 आणि Wची. W डिवायडेड बाय साइन 95 अँड म्हणायचं आहे, आणि ह्या दोघांची एक जोडी बनवायची आहे, W डिवायडेड बाय साइन 95 इज इक्वल टू T2 डिवायडेड बाय साइन 145. T1 काढायचं आहे आपल्याला, म्हणून मी काय करणार इथे, T1 इज इक्वल टू W इंटू साइन 120 करणार आहोत, W इंटू साइन 120 डिवायडेड बाय साइन 95 अँड इथे पण काय करणार आहोत, W आणि साइन 145, W इंटू साइन 145 डिवायडेड बाय साइन 95 इज इक्वल टू T2. तर इथे T1 इज इक्वल टू Wची व्हॅल्यू जी आहे ते 100 न्यूटन आहे, 100 इंटू साइन 120 डिवायडेड बाय साइन 95 अँड Wची व्हॅल्यू पुन्हा 100 न्यूटन इंटू साइन 145 डिवायडेड बाय साइन 95 इज इक्वल टू T2. तर इथे T1ची जी व्हॅल्यू आहे दॅट विल बी 86.2729 न्यूटन असेल, कारण Wची व्हॅल्यू काय आहे, न्यूटनमध्ये आहे. आणि त्याचप्रमाणे 57.5767 न्यूटन ही T2ची व्हॅल्यू येणार आहे. दिस आर द टेन्शन इन द स्ट्रिंग. अशाप्रमाणे लॅमिस थेरमवरचे प्रॉब्लेम सॉल्व करत असताना काळजी घ्यायची, अतिशय सोपे प्रॉब्लेम आहेत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राहुल तीर्थकर. आपण मागील काही व्हिडिओ लेक्चर्समध्ये हाऊ टू सॉल्व प्रॉब्लेम्स ऑन लॅमिस थेरम, ज्याच्यामध्ये फाइंड टेन्शन इन द स्ट्रिंग किंवा फाइंड टेन्शन इन द वायर असे प्रॉब्लेम्स पाहिलेले आहेत. आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फाइंड रिॲक्शन ॲट प्लेन, पूर्वीचे प्रॉब्लेम आणि या प्रॉब्लेममध्ये एक थोडासा बेसिक फरक आहे, तो आपण या प्रॉब्लेममधून जाणून घेऊयात. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे पहा, एक 1200 न्यूटन इतका वेट असलेला स्फिअर म्हणजे गोळा दोन प्लेनच्या मध्ये ठेवलेला आहे. दोन वेगवेगळे प्लेन आहेत, ज्या प्लेनमध्ये हा 1200 न्यूटनचा गोळा ठेवलेला आहे. तर हा प्रॉब्लेम सॉल्व करत असताना आपल्याला काय काढायचं आहे, फाइंड रिॲक्शन ॲट प्लेन म्हणजे काय, तर प्लेन 1 वर काय रिॲक्शन येईल. इथे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट कुठे आहे, स्फिअर आणि प्लेन याचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट इथे आहे. त्याचप्रमाणे प्लेन 2 आणि हा स्फिअर याचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट इथे आहे. तर या पॉईंटवरती किंवा ह्या प्लेनवर काय रिॲक्शन येईल ते आपल्याला काढायचं. प्रथम आपण 1200 न्यूटनची ही बॉडी जी आहे
हा पॉईंट म्हणजेच बॉडी आहे असं मी म्हणणार आहे. हा पॉईंट म्हणजे हा स्फिअर आणि या स्फिअरचं वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड म्हणजे मी W जे आहे ते व्हर्टिकली डाऊनवर्ड दाखवणार आणि लिहिणार W = 1200 न्यूटन. त्यानंतर पुढची स्टेप मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगितलं आहे की ह्या पॉईंटमधून तुम्ही एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस पुसट काढायचा आहे. तुम्हालाच दिसेल इतकाच पुसट हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस. त्यानंतर पुढची स्टेप 2 अँगल दिलेले पाहिजेत. इथे 2 अँगल आहेत. 2 अँगल आहेत म्हटलं की 2 रिॲक्शन परपेंडिक्युलर इन्क्लाइंड काढावे लागतील. 2 अँगल आहेत म्हटलं की 2 फोर्सेस इन्क्लाइंड काढायचे. पहिला फोर्स फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, दुसरा फोर्स सेकंड क्वाड्रंटमध्ये. हे दोनही फोर्सेस आपण अवे फ्रॉम द पॉईंट दाखवणार आहोत. हे अवे फ्रॉम द पॉईंट. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, पूर्वीच्या आणि या प्रॉब्लेममध्ये काय फरक आहे. प्लेन 1 दिलेला आहे. प्लेन 1 हा तुमच्या बॉडीच्या उजव्या बाजूला आहे. तर बॉडीच्या उजव्या बाजूला तुम्हाला इकडे हा फोर्स दिसेल, पण याला आपण प्लेन 1 वरील फोर्स म्हणणार नाही, कारण प्लेन 1 वर येणारी रिॲक्शन ही कशी असणार आहे, प्लेनला परपेंडिक्युलर. 2 नियम आहेत इथे. कसले 2 नियम आहेत बघा. रिॲक्शन ही प्लेनला परपेंडिक्युलर असते. हा प्लेन आणि या प्लेनला परपेंडिक्युलर रिॲक्शन म्हणजे इथे 90 डिग्रीचा अँगल होणार आहे. 90 डिग्रीचा अँगल होणार आहे. आणि दुसरं पहिलं कन्सेप्ट काय, तर रिॲक्शन ही प्लेनला परपेंडिक्युलर असते. दुसरा नियम, रिॲक्शन ही प्लेनकडून बॉडीकडे असते. मग प्लेन इथं आहे, बॉडी इथे आहे, म्हणजे हा रिॲक्शन असा जाणार आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे प्लेन 1 वरील रिॲक्शन ही डाव्या बाजूला जाणार आहे, बॉडीच्या डाव्या भागात. म्हणजे इथे येणार आहे रिॲक्शन ती प्लेन 1 वरची आहे, त्याला मी रिॲक्शन R1 असं म्हणणार आहे. इथे R1 ही रिॲक्शन कुठे चालली आहे बघा, डाव्या बाजूला चालली आहे. बॉडीच्या डाव्या बाजूला प्लेन 1 वरील रिॲक्शन. त्याचप्रमाणे प्लेन 2. आता प्लेन 2 वर रिॲक्शन कशी येईल. नियम नंबर 1, रिॲक्शन ही प्लेनला परपेंडिक्युलर असते. ही परपेंडिक्युलर इथे 90 डिग्रीचा अँगल होणार आहे. पहिला नियम, रिॲक्शन ही प्लेनला परपेंडिक्युलर असते. दुसरा नियम, रिॲक्शन ही प्लेनकडून बॉडीकडे असते. प्लेन इथे आहे, बॉडी इकडे आहे, म्हणजे हा असा जाणार आहे. म्हणजेच हे असं दाखवतो मी, रिॲक्शन R2. तर रिॲक्शन 2 ही इकडे उजव्या बाजूला जाणार आहे अशी, त्यामुळे मी इथे रिॲक्शन 2 दाखवलेली आहे. याला नाव आपण देणार आहे R2. आता तीनही फोर्सेस आपण काढलेले आहेत. आता 3 फोर्सेसमधले 3 अँगल माहीत असणे आपल्याला आवश्यक आहे. आता पहा काय करणार आहोत आपण. R1 ने आपण या फ्री बॉडी डायग्राममध्ये अँगल कसे देणार आहोत पहा. R1 ने हॉरिझॉन्टलशी काय अँगल केलेला आहे तो पाहायचा आहे. आता R1 ने हॉरिझॉन्टलशी काय अँगल केलेला आहे हे जर पाहायचं असेल तर आपण ही डायग्राम अशी एक्सटेंड केली तर इथे आपल्याला हे दोन्हीही इंटरसेक्ट झालेले असतील आणि इथे एक त्रिकोण तयार होईल. हा त्रिकोण ज्याच्यामध्ये R1 या हॉरिझॉन्टल लाईनशी किती अँगल करतोय ते पाहायचं आहे. पहा इथे 90 डिग्री आहे, इथे 50 आहे, तर हा अँगल आपल्याला माहीत हवा. हा म्हणजे 40 येईल, कारण त्रिकोणाच्या 3 कोनांची बेरीज ही 180 असते. हा 90
तर ह्या दोघांची बेरीज किती आली पाहिजे? 90 आली पाहिजे. म्हणजेच काय, या R1ने या हॉरिझॉन्टलशी 40 डिग्री अँगल केलेला आहे. तर आपण काय करणार आहे, हा R1 आणि ही हॉरिझॉन्टल लाईन इथे 40 डिग्री अँगल आहे. कसं केलं आहे पहा. प्लेन 1ने हॉरिझॉन्टलशी 50 डिग्री अँगल केलेलं आहे आणि प्लेन 1वर रिॲक्शन R1 आहे. जर तुम्हाला हे लक्षात नाही आलं तर प्लेन 1ने हॉरिझॉन्टलशी 50 डिग्री अँगल केला आहे, तर रिॲक्शन 1ने हॉरिझॉन्टलशी 50 अधिक 40 केल्यानंतर 90 येणार आहे. म्हणून हा 40 इथे मी दाखवणार आहे. एवढं लक्षात आलं तरी पुष्कळ आहे. त्याचप्रमाणे आता इथे पहा, इथेही एक त्रिकोण तयार होणार आहे. इथे 35 डिग्री आहे. 90 येण्यासाठी इथे किती असलं पाहिजे? 55. बरोबर. कारण हा त्रिकोण तयार होणार आहे. रिॲक्शन 2 हा इथे 90 डिग्री आहे. या दोघांची बेरीज 90 आली पाहिजे. मग आपण काय करणार आहोत, प्लेन 2वर रिॲक्शन R2 आहे, इथे 35 आहे, तर 35मध्ये किती ॲड केल्यानंतर 90 येणार आहे ते बघायचं. 35मध्ये 55 डिग्री ॲड केल्यानंतर 90 येणार आहे. तर इथं काय करणार आपण, R2ने इथे हॉरिझॉन्टलशी 55 डिग्री अँगल लिहिणार आहे. आता आपल्याला माहीत आहे हा 40 डिग्री आहे. टोटल अँगल किती होईल? 40 + 90 म्हणजे 130. तर हा अँगल 130 डिग्री आहे. 130 लिहा. 55 + हा 90 म्हणजे हा टोटल अँगल किती आहे? 145. तर इथे मी 145 डिग्री लिहिणार. आता 145 अधिक 130 असं जर केलं तर ते येणार आहे 275. आणि 275 आपण काय करणार आहोत, 360 मधून वजा केल्यानंतर हा राहिलेला अँगल जो आहे तो 85 डिग्री येईल. आता आपल्याला तीनही अँगल माहिती आहेत. हा 130, हा 145, दोन्ही मिळून 275. 275 360 मधून मायनस करायचे आहेत म्हणजे राहिलेला अँगल हा 85 डिग्री येईल. आपल्याला तीनही फोर्सेस माहीत आहेत, तीनही अँगल माहीत आहेत. आपण इथे सॉल्व करू शकतो प्रॉब्लेम अप्लाइंग लॅमिस थेरम. काय करायचं आहे, F1 डिवायडेड बाय sin θ1 इज इक्वल टू F2 डिवायडेड बाय sin θ2 इज इक्वल टू F3 डिवायडेड बाय sin θ3. W म्हणजे आपण F2 म्हणणार आहोत. R1 जे आहे ते आपण काय करणार आहोत, F1 म्हणणार आहोत. तर R1 डिवायडेड बाय साइन, R1च्या समोर 145 आहे. F2 म्हणजे W, Wच्या समोरचा अँगल 85. F3 म्हणजे R2 आणि R2च्या समोरचा अँगल 130. हे आपण घेतल्यानंतर पहिले या दोघांची जोडी लावायची. R1 डिवायडेड बाय sin 145 इज इक्वल टू W डिवायडेड बाय sin 85 and W divided by sin 85 is equal to R2 divided by sin 130. R1 आपल्याला काढायचं आहे, W into sin 145 divided by sin 85 and W into sin 130 divided by sin 85 is equal to R2. तर
R1 इज इक्वल टू डब्ल्यूची व्हॅल्यू जी आहे ती 1200 न्यूटन आहे. मग 1200 घेणार मी, साइन 145 डिवायडेड बाय साइन 85. त्याचप्रमाणे डब्ल्यूची व्हॅल्यू 1200 इंटू साइन 130 डिवायडेड बाय साइन 85 इज इक्वल टू R2. तर R1ची ही जी काही व्हॅल्यू येणार आहे दॅट विल बी इक्वल टू 690.92 न्यूटन असेल, कारण W हे न्यूटनमध्ये आहे. त्यानंतर R2ची जी व्हॅल्यू आहे 922.76 न्यूटन, कारण W न्यूटनमध्ये आहे. These are the two reactions at the planes.